या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे. आपल्या समोर TIT ची परीक्षा आहे, मुख्य सेविकेचा पेपर आहे, त्याच्यानंतर आदिवासी विकास विभागाची भरती आहे आणि इतर भविष्यामध्ये होणाऱ्या वनरक्षक असेल किंवा तलाठी भरती, या सगळ्या परीक्षा आपल्या समोर आहे. समाजकल्याण भरती आपल्या समोर आहे. आपला TCS पॅटर्नचे या ठिकाणी हे प्रश्न आपण सगळे बघतोय आणि निश्चितपणे याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील आणि शिकत जायचं. इंग्रजी थोडा अवघड विषय, आपल्याला तो जरा जास्तच अवघड वाटतो. म्हणजे तो अवघड विषय नाहीये, आपला अवघड वाटतो आपली मातृभाषा नसल्यामुळे. पण वेळ जर दिला तुम्ही इंग्रजीला तर इंग्रजी तुम्हाला न्याय देते, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू फॉर्म अ लॉजिकल सिक्वेन्स. हा ना स्पेशल आहे, हे TCS स्पेशल आहे. लॉजिकल सिक्वेन्स लावा. आपण मराठीतही बघितलं होतं, बरोबर आहे ना. काल आपण एक प्रश्नसंच बघितला याचा मराठीचा, मला वाटतं तिथेही ते बघितलेलं आहे. याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये आपण तो टाकला होता प्रश्न. बघा, लॉजिकल सिक्वेन्स तुम्हाला विचारलेला आहे. तुमच्या समोर आहे ना 4 ऑप्शन दिले. इथे काय याचं उत्तर कधी जमतं माहिती का, थोडंसं होक्यात जर असेल ना तरच हे उत्तर जमतं, अन्यथा नाही. कारण तुम्हाला त्या सेंटेन्सचे अर्थ कळायला हवेत. अर्थ कळायला लागले तर मग कामं सोपे होत जातात. थोडेफार कळायला पाहिजे. मी म्हणत नाही तुम्हाला फार धाडधड बोलता आलं पाहिजे, असं काही नाही. पहिला हे आहे, द डिटेक्टिव्ह मेटिक्युलसली पीस टुगेदर द स्कॅटर्ड क्ल्यूज फॉर्मिंग अ कॉम्प्लेक्स वेब ऑफ कनेक्शन्स. अ क्रिप्टिक मेसेज लेफ्ट ऍट द क्राईम सीन हिंटेड ऍट डीपर मिस्ट्री. तुम्हाला काहीतरी लक्षात येतंय, कुठेतरी क्राईम सीन आहे, काहीतरी मिस्टेरियस आहे, गूढ काहीतरी आहे. इंटरव्ह्यूज विथ विटनेसेस रिव्हील कन्फ्लिक्टिंग अकाउंट्स ऍडिंग लेयर्स ऑफ अनसर्टनिटी. आता हे विटनेसेस म्हणजे काय, ज्यांनी बघितलेलं आहे ते ठिकाणचं ते कृत्य, जो काही गुन्हा घडलाय तो. ऍज द इन्व्हेस्टिगेशन डिपेंड द डिटेक्टिव्ह फाउंड अनएक्सपेक्टेड लिंक्स टू अ नोटरस क्रिमिनल सिंडिकेट. सिंडिकेट नावाचा एक पक्ष होता, तुम्हाला माहिती का? सिंडिकेट नावाचा एक पक्ष सुद्धा होता. ते व्यापारी लोकांचा जो संघ असायचा का, त्याला सिंडिकेट म्हटलं जायचं. या ठिकाणी त्याचा अर्थ थोडासा वाक्यानुरूप वेगळा आहे, लक्षात ठेवा. आता इथे तुमचं उत्तर काय येते बघा. क्रिप्टिक हा एक शब्द या ठिकाणी नवीन आलेला तुम्हाला दिसतोय. क्रिप्टिक म्हणजे गुप्त मेसेज. अ क्रिप्टिक मेसेज लेफ्ट ऍट द क्राईम सीन हिंटेड अ डीपर मिस्ट्री. त्या गुन्ह्याची सुरुवात होते, क्राईम सीन पासून सुरुवात होते आहे, असं आपण धरू शकतो. आपण समजा याला 1 नंबरचं विधान या ठिकाणी आपल्याला मानता येईल. बघा, क्रिप्टिक सीन आपण म्हणतोय, तिथून आपण याची जर सुरुवात केली, बाबा काहीतरी क्रिप्टिक सीन आहे, आणि मग द डिटेक्टिव्ह मेटिक्युलसली पीस टुगेदर द स्कॅटर्ड म्हणजे काय, पसरलेले. मेटिक्युलसली म्हणजे सूक्ष्म, लहान लहान तुकडे जे आहे. टुगेदर द स्कॅटर्ड क्ल्यूज फॉर्मिंग अ कॉम्प्लेक्स वेब ऑफ कनेक्शन्स. तिचे धागेदोरे म्हणतो ना आपण, धागेदोरे. मेटिक्युलसली हा शब्द गुन्ह्यातला त्या अर्थाने ते धागेदोरे जोडण्याचं काम या ठिकाणी केल्या जाणार आहे. एकदा तिथे बघितलंय, तिथे ते होऊ शकतं का. पुढे आपण जातो आहे. पुढे आपण म्हणणार, समजा इंटरव्ह्यूज घेणार आधी आपण की इतर आपल्याला लिंक्स भेटणार. पहिला गुन्हा घडला, त्याच्यानंतर त्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न झाला, मग त्याच्या अंतर्गतच विटनेसेसचे इंटरव्ह्यूज होत आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी मग त्याच्यातले इतर आणखी ज्या काही लिंक्स आहेत अनएक्सपेक्टेड, जे की अनपेक्षित असे काही मुद्दे आहेत, ते आपल्याला सापडू शकतात. इथे आपलं उत्तर आहे ना 4 नंबरचं येतं. आता याच्यात तुमचा शब्दसंग्रह किती चांगला आहे त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे. तुम्ही किती इंग्रजीचं वाचन वगैरे करतात त्यावर तुम्हाला हे पटकन त्या ठिकाणी असे प्रश्न सोडवता येतील, कारण हे प्रश्न बदलत राहते. बघा तुम्हाला दिलेलं काय, प्रश्न काय, बेस ऑन द सिच्युएशन गिव्हन बिलो. बघा बरं का, बेस ऑन द सिच्युएशन गिव्हन बिलो आयडेंटिफाय द मोस्ट सुटेबल इडियम. बघा बरं का, फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो टू रिप्लेस द सिच्युएशन. मोस्ट सुटेबल इडियम म्हटलेलं आहे. जॉन इज कन्सिडरिंग इन्व्हेस्टिंग हिज सेव्हिंग्स इन अ न्यू पोटेन्शियली ल्युक्रेटिव्ह व्हेंचर. बघा बरं का, ल्युक्रेटिव्ह व्हेंचर. पुढे म्हटलंय, हाऊएव्हर हिज फ्रेंड ऍडवाइसेस हिम टू स्टिक टू हिज स्टेबल जॉब. बघा बरं का, त्याचे फ्रेंड काय म्हणतात त्याला की बाबा तुझ्या जॉबलाच स्टेबल तिथेच राहा. एम्फसायझिंग दॅट हॅव्हिंग अ सिक्युअर जॉब
इज मच बेटर दॅन रिस्किंग एव्हरीथिंग फॉर अनसर्टन गेन्स. आता चाललंय काय, जॉनला वाटतंय की काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे, नवीन व्हेंचर केलं पाहिजे. व्हेंचर म्हणजे काय, एखादा बिझनेस वगैरे, एखादा उपक्रम. पण त्याचे मित्र म्हणतात बाबा कशाला रिस्क घेतो, बरं आहे आपलं, तुझं नोकरी चालू आहे ना, चालू दे. याच्यासाठी तुम्ही कोणती म्हण वापराल, अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बश, अ डाइम अ डझन, अ फूल अँड हिज मनी आर इझिली पार्टेड, अ पीस ऑफ केक. जेव्हा एखादी गोष्ट हातात आहे ती सिक्युअर ठेवा, पळत्याच्या मागे धावू नका. असं एखादं तुम्हाला म्हणत असेल तिथे कोणती म्हण येते, तर तिथे म्हण येते, अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बश. हातात तुझे जो पक्षी आहे ना तोच धरून ठेव, दुसऱ्याच्या मागे लागू नको. दुसऱ्याच्या नादात, दोघांच्या नादात एक येत तोही निघून जाईल, असा हा मुद्दा आहे. ही म्हण त्या ठिकाणी वापरात येते. प्रश्न कसे येत आहेत ते लक्षात घ्या. आयडेंटिफाय द अँटोनिम फॉर ट्रँक्वॅलिटी इन द सेंटेन्स, द रूम वॉज फिल्ड विथ अन ॲटमॉस्फिअर ऑफ ट्रँक्वॅलिटी. बघा बरं, प्रश्न भारी आहे, उत्तर देता आलं पाहिजे. ट्रँक्वॅलिटीचा अँटोनिम तुम्हाला सांगायचं. पहिला मुद्दा, ट्रँक्वॅलिटी म्हणजे काय. ट्रँक्विलिटी खाली ऑप्शन आहे, चोस, बीजी, कन्फ्युजन, सायलेन्स. ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता, स्तब्धता. बघा बरं, याला आम्ही शांतता म्हणतो आहोत, याला आम्ही स्तब्धता म्हणतो आहोत. पण इथे गोंधळाची परिस्थिती असेल, CHAOS, चोस आपण ज्याला म्हणतो आहे, गोंधळ त्याला आपण म्हणतो आहे. आपण पुढे जातोय. चूज द ऑप्शन विच इज द अँटोनिम ऑपोजिट ऑफ द वर्ड क्युरलस इन द सेंटेन्स गिव्हन बिलो. बघा, क्युरलस याचं काय ओळखायचं, मला अँटोनिम ओळखायचं पुन्हा एकदा. हिज क्युरलस कंप्लेंट्स अनॉय एव्हरीवन इन द ऑफिस, विनिंग, ग्रमलिंग, क्वांटेजियस, चिअरफुल. बघा बरं, शब्द महत्वाचा आहे, शब्दांकडे लक्ष तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आता इथे काय म्हटलं बघा, हिज क्युरलस कंप्लेंट्स अनॉय एव्हरीवन इन द ऑफिस. ऑफिस मधले सगळेजण जे का तिच्या त्या याच्याबद्दल कंप्लेंट्स करतात, तिच्या चिडखोरपणाबद्दल, तिच्या भांडखोरपणाबद्दल तक्रारी करतात. आता भांडखोरपणा त्याच्या माफी, असं हिज म्हटले, त्याच्या भांडखोरपणाबद्दल, हा जो भांडखोरपणा आहे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येतोय, तो येतोय चिअरफुल, शांत भाऊ, चिअर करतोय, रिलॅक्स आहे. विरुद्धार्थी शब्द चिअरफुल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आपण पुढे जातोय. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहेरंट पॅराग्राफ अबाउट सिंड्रेला. आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा वरच्या सारखंच हा एक प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला सिंड्रेला संदर्भात एक पॅराग्राफ दिलेला आहे. सिंड्रेला म्हणजे माहिती आहे, इंग्रजी मधला एक फेमस शब्द आहे सिंड्रेला. ती परीकथेतील राजकुमारा, ती जी परीकथा आहे ना त्यासाठी सिंड्रेला शब्द वापरला जातो. बघा, परीकथेतील जी नायिका असते, राजकुमारी असते का, तिला आम्ही सिंड्रेला म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 विधान दिले आहेत आणि त्यांचा क्रम लावायचा आहे. हे TCS स्पेशल आहे, हे IBPS स्पेशल आहे. तुम्हाला थोडंसं इथे ना डोक्याला जरा ताण तर द्यावा लागेल. सोपं नाही चालणार. ओके, आणि आपण ते शिकूया, सराव कराल तसं ते होत जाईल. मी तुम्हाला PDF देतोय, तुम्ही नंतर डिटेलमध्ये व्यवस्थित शांततेने वाचून हे सोडवू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जे अवघड शब्द वाटतात त्यांचे अर्थ तुम्ही त्या ठिकाणी आणखी सर्चिंग करत राहा. शी केअरफुली सिलेक्टेड अ व्हरायटी ऑफ सीड्स इन्क्लुडिंग टोमॅटोज, कॅरट अँड सनफ्लॉवर टू क्रिएट अ व्हायब्रंट मिक्स. पहिल्या वाक्यातूनच कळतं की अरे हे सोपं आहे, हे सोपं लगेच कळतं ना की बाबा तिने केअरफुली सिलेक्ट केले वेगवेगळे सीड्स, त्यामध्ये टोमॅटो होतं, कॅरट होतं, सनफ्लॉवर्स होतं, म्हणजे सोपं आपल्याला कळतंय. ऑन अ ब्रिस्क ऑटम मॉर्निंग. बघा, शरद ऋतूसाठी ऑटम हा शब्द आहे. सारा डिसाइडेड टू प्लांट अ स्मॉल गार्डन आउटसाइड हर न्यू होम. तिने त्या शरद ऋतूच्या सकाळी ठरवलं की आपल्या नवीन घरासमोर आपण एक लहानसं गार्डन बनवायचं. बघा, आफ्टर प्रिपेरिंग द सॉइल शी स्पेंट द आफ्टरनून प्लांटिंग द सीड्स, स्पेसिंग देम अकॉर्डिंग टू देअर स्पेसिफिक नीड्स. त्याने प्रिपेरिंगची तिने हे केलं, सॉइल प्रिपेरिंग केल्यानंतर काय करते ते सांगितलंय. बाय मिड समर द गार्डन वाज फ्लोरिशिंग फाइल विथ राईप व्हेजिटेबल्स अँड towering sunflowers, rewarding her efforts with a beautiful and bountiful harvest. बघा, आता हे मिड समर बद्दल बोलले जाते, म्हणजे थोडंसं पुढे बोलले जाते. काय घडतंय बाबा, ते गार्डन कसं
फुलून आलं होतं काय. ओव्हर द नेक्स्ट फ्यू वीक्स, आता इथे पुन्हा नेक्स्ट फ्यू वीक्स म्हणतंय, शी टेंटेड टू हर गार्डन डेली, वॉटरिंग अँड वीडिंग विथ डिलिजंट केअर. इंटरेस्टिंग आहे प्रश्न, महत्वाचा आहे, उत्तर जमलं पाहिजे. काय तुम्ही कुठे जाणार? पहिला मुद्दा मी काय म्हणेल, ती निर्णय घेते की मला नवीन डिसाईड करते, निर्णय घेते की मला नवीन काहीतरी गार्डन बनवायचंय. माझं म्हणणं हे 1 नंबरचं तुमचं या ठिकाणी ऑप्शन आला पाहिजे. तुम्ही तेवढं जरी केलं ना, तुमचं हे 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 कट होतं, सी पासून सुरुवात आणि हे कट होऊन जातं. बरोबर आहे ना? कारण सुरुवात कुठून करताय ते जर तुम्हाला एकदा कळायला लागलं की काम तुमचं सोपं होतं. तिने सकाळी सकाळी ते ठरवलं, मग ती काय करते, सीड व्हरायटी सिलेक्ट करते, वेगवेगळे बिया कोणत्या निवडायच्या आम्हाला ते इथे करते ती. आम्ही 2 नंबरला जाऊ शकतो. मग 2 नंबरनुसार जर आमचं इथे गेलो, म्हणजे इथे 2 नंबरचं म्हटलं तर आम्हाला शीला दिसतंय का आधी, आम्ही शी करू शकतो का. आफ्टर प्रिपेरिंग द सॉइल, येस तिने आता इथे हे केलं, सीड्स निवडल्यानंतर सॉइल निवडू शकते का, येस होऊ शकते. बसतंय का मला बघायचंय. त्याच्यानंतर ही काही वीक्स नंतर मग त्याला आम्ही 4 नंबरला घेऊन गेलो काही वीक्स नंतर, आणि मिड समर हे 5 नंबरला आम्ही घेऊन गेलो. आमचं उत्तर इथे आलं पाहिजे. आमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. लक्षात ठेवा 2 नंबरचं आमचं उत्तर येतं. थोडस शांततेने घेतलं तर काही जास्त अवघड ते वाटत नाहीये. पुढे एकदा पुन्हा तसंच, म्हणजे सीट बेल्ट बांधून घ्या, पळून जाऊ नका. प्रश्न असेच असणार तुम्हाला परीक्षेमध्ये, आणि तुम्ही जर या प्रश्नांच्या तयारीने गेले नाहीत तर तुम्ही अर्ध्या पेपरमध्ये उठून याल. त्याच्यामुळे अशी तयारी करून जा. ओके. 4 paragraphs are given, out of which 3 have all correct spellings. Choose the paragraphs with incorrectly spelled words. 4 पॅरेग्राफ दिले, वाक्याने दिले, सेंटेन्सने दिले. आम्हाला आतापर्यंत आहे ना वर्डची सवय होती की 4 शब्द दिले, चुकीचा शब्द निवडा. नाही, आता जरा तुम्हाला डोकं जास्त वापरायचं. आम्हाला वाक्याने दिले, आता डायरेक्ट पॅरेग्राफ दिले, म्हणजे तुम्हाला 4 पॅरेग्राफ तर वाचायचेच. 4 पॅरेग्राफ वाचायचेच आहे तुम्हाला, तरच हे जमणार आहे. ओके, बघूया आपण आता तुम्हाला कोणत्या पॅरेग्राफ मध्ये कोणत्या स्पेलिंग मध्ये घोळ वाटतो जरा बघू दे मला. पहिला पॅरा आहे, आल्दो आर्टिसनल अँड स्मॉल स्केल मायनिंग, त्याला एडीएम म्हणतोय आपण. फ्राउट विथ हजार्डस कंडिशन्स, द सेक्टर हॅज बीन ग्रोविंग रॅपिडली. There are roughly 45 million people around the world directly involved in ASM, which represents an astonishing 90% of the world's total mining workforce. याच्यात तुम्हाला काही शब्द आहे, हजार्डस आहे, कंडिशन्स आहे, रफली आहे, ओके, इन्व्हॉल्व आहे, मिलियन आहे, अराउंड आहे, रिप्रेझेंट्स आहे, ऍस्टॉनिशिंग आहे, ओके, मायनिंग आहे. याच्यामध्ये कुठे कुठे घोळ वाटतोय का तो बघावा लागेल. मला तरी वाटत नाही. मी पुढे जातोय. पुढचा आहे, बट द प्रिन्स स्टक टू हिज जॉब. आता इथे स्टक हा शब्द आहे बघा. अँड वर्क सो हार्ड दॅट समटाइम्स हिज वाईफ फेल्ट क्विट. ही क्विट हा महत्वाचा आहे. लोनली, शी डिडंट नो दॅट हिज एम्प्लॉयर्स हॅड प्रोव्हाइडेड हिम विथ अ ब्युटिफुल सेक्रेटरी अँड दॅट दिस वॉज एनकरेजिंग. एनकरेजिंग हा शब्दाची स्पेलिंग बघावं लागेल. हिम टू वर्क ओव्हर टाइम. अँड सो when he came home late and went straight to bed after dinner, she began to scold him and complain of his indifference. आता इथे मला यामध्ये या स्पेलिंग मध्ये काही घोळ वाटत नाहीये. इट वॉज अ बोल्ड अँटी कोलोनियल विजन दॅट कुड हॅव अल्टर्ड द कोर्स ऑफ हिस्ट्री इन द कॉंगो अँड अक्रॉस आफ्रिका. बघा इथे कोर्स हा शब्द आहे, हिस्ट्री हा शब्द आहे. इन शॉर्ट ऑर्डर, बेल्जियम, आता देशांच्या नावात तर काही घोळ होणार नाही. द युनायटेड नेशन्स, द युनायटेड स्टेट्स अँड द निओ कोलोनियल इंटरेस्ट दे रिप्रेझेंटेड रिजेक्टेड ल्युमुम्बाज व्हिजन, कन्स्पायर्ड टू असॅसिनेट हिम अँड प्रॉप अप अ व्हायलंट डिक्टेटर. बघा, डिक्टेटर जोसेफ मोबुटू इन हिज प्लेस. इथे जर बघितलं तुम्ही या स्पेलिंग मध्ये काही घोळ वाटत नाही. जिथे स्पेलिंग चुकू शकतात तिथे आपण बघतोय. पुढचं या ठिकाणचं आता विधान आहे आपल्याला, जर 3 मध्ये भेटलं नाही तर याच्यात आपल्याला शक्यता असू शकते. ऑन्ट जुलिया ऑलवेज डिक्लेअर्ड दॅट ऍट दिस मोमेंट शी वॉज नॉट ऍक्च्युअली मध्ये बघा बरं, वॉचिंग, इथे मोमेंट मध्ये काही दिसतंय का, वॉचिंग हिम, बट हॅड टर्न हर हेड टुवर्ड्स द इनर रूम वेअर शी
फॅन्शीड, बघा इथे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागेल. शी हिअर्ड समथिंग मुव्हिंग बट ॲट एनी रेट बोथ पॉझिटिव्हली मध्ये काही घोळ होतोय का, ॲग्रीड दॅट देअर केम अ साऊंड ऑफ रशिंग फीट हेवी अँड व्हेरी स्विफ्ट अँड द नेक्स्ट इन्स्टंट द कॅन्डल वॉज आउट. याच्यात कुठेतरी घोळ होतो आहे का, तुम्हाला थोडंसं बघावं लागणार आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. बघा बरं का, इंटरेस्टिंग आणि महत्वाचं हे आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आता इथे जर बघितलं तुम्ही, ऍक्च्युअली हा शब्द जो आहे तो कसा लिहायचा, ऍक्च्युअली ACTUA पाहिजे, इथे झालाय घोळ. ऍक्च्युअली मध्ये पॉझिटिव्हली मध्ये ना, पॉझिटिव्हली मध्ये VELY पाहिजे, पॉझिटिव्हली मध्ये झाला आहे घोळ. कुठे कुठे घोळ होतोय तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 4 नंबरचं उत्तर आपलं येतं आहे. म्हणजे स्पेलिंग किती डोळ्यात तेल घालून तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ते लक्षात घ्या. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना हलक्यात बाजूला पडायचंय, शांततेत, पण हलक्यात नाही घेतलं तर तुमचं सिलेक्शन आहे. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. बुक रीडर्स आर स्पेशल पीपल अँड ऑलवेज टर्न टू बुक्स ॲज द अल्टिमेट प्लेजर. बघा 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला रिकामी जागा इथे दिली. बघा, बुक रीडर्स आर स्पेशल पीपल. दे वाज, दे माइट, दे विल, दे मे अँड डॅश ऑलवेज टर्न टू बुक्स ॲज द अल्टिमेट प्लेजर. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे बुक रीडर्स आर स्पेशल पीपल, बुक रीडर्स हे स्पेशल पीपल आहेत आणि ते नेहमी असणार आहे, थोडं फ्युचरकडे त्या ठिकाणी बोर्ड दाखवलं जात आहे. दे विल ऑलवेज टर्न टू बुक्स ॲज द अल्टिमेट प्लेजर. दे विल म्हटलेलं आहे, दे विल या ठिकाणी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचंय. पुढे आपण जातोय. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. बघा बरं, लाईफ इजंट अ बेड ऑफ रोजेस. बघा बरं, लाईफ इजंट अ बेड ऑफ रोजेस नॉट फॉर एनी ऑफ अस अँड आय. आता इथे जे आहे ना, आय डॅश द कम्फर्ट्स ऑर लक्झरियस दॅट वेल्थ. इथे जे आय आहे, आयच्या नंतर तुम्हाला रिकामी जागा विचारला आहे. नेव्हर हॅव, नेव्हर हॅज नेव्हर हॅव आणि हॅज नेव्हर हॅड. आता इथे मुद्दा काय माहिती, काळावरचा हा प्रश्न आहे, टेन्सवरचा हा प्रश्न आहे. 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला टेन्सवरचा हा प्रश्न आहे आणि तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बघा, हे जे कॅन प्रोव्हाइड इथे काय म्हटलं, लाईफ इजंट अ बेड ऑफ रोजेस. आता बेड ऑफ रोजेस म्हणजे काय, असं गुलाबाच्या फुलासारखं लाईफ नाहीये. ओके, म्हणजे शांततेत एकदम. नॉट फॉर एनी ऑफ अस, आपल्या कुणासाठीच नाही ते. अँड आय डॅश द कम्फर्ट्स ऑर लक्झरियस दॅट वेल्थ कॅन प्रोव्हाइड. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. आता इथे जर बघितलं, आय हॅव नेव्हर हॅड द कम्फर्ट्स ऑर लक्झरियस दॅट वेल्थ कॅन प्रोव्हाइड. इथे 4 नंबरचं तुमचं उत्तर आलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. पुढे जातोय आपण. 4 sentences are given, out of which one sentence has a grammatical error. 4 सेंटेन्स दिले आहे, ग्रॅमॅटिकल एरर कुठे आहे ते तुम्हाला शोधायचंय. म्हणजे ग्रामर, व्होकॅब याच्यावरच फोकस आहे, याच्यावरच फोकस आहे. इंटरेस्टिंग आहे. मग तुम्हाला इथे आय होप आय एम नॉट बटेड इन बट यू मस्ट लेट मी से हाऊ मच आय ॲडमायर युअर बिझनेस लाईक कपॅसिटी. Then realizing that these thoughts were dangerous, he thrust them away again and summoned all his energy for concentration on the present. Cushioned by the wind, the umbrella floated serenely downwards, landing in a thicket of nettles. A voyage was undertaken by Pedro Alvarez Cabral to establish a factory at Calicut in September 1500 नाही 1500 म्हणावं लागेल. ओके, 1500. आता या ठिकाणी तुम्हाला दिले, म्हणजे तुम्हाला ना स्पेलिंगचा विषय नाही, आता तुम्हाला स्ट्रक्चरचा विषय आहे. तुम्हाला स्ट्रक्चरचा विषय आहे आणि तिथे तुम्हाला काम करायचं आहे. याच्यात जर बघितलं तुम्ही,
व्यवस्थित. आणि हा प्रश्न सोडवणं एवढं सोपं नाही. याला तुमचं ग्रामरचं बेस चांगला असला पाहिजे. म्हणजे हे तुमचे ना तुम्हाला बेसिक ग्रामरवर प्रश्न विचारत नाही, पण इथे जेव्हा विचारतात तेव्हा तुमचं बेसिक ग्रामर इथे कामाला येतं. आता इथे जर बघितलं तर तुमचे 4 विधानं तुमच्या समोर आहे. 4 विधानामध्ये तुम्हाला मुख्यत्वे पहिला मुद्दा टेन्सकडे फोकस करायचा, दुसरा मुद्दा तुम्हाला आर्टिकलकडे फोकस करायचंय, तिसरा मुद्दा तुम्हाला प्रीपोजिशनकडे फोकस करायचा. आता या ठिकाणी जर बघितलं 4 याच्यामध्ये ते पहिले ज्याच्यात गोळ आहे, आय होप आय एम नॉट बटेड इन बट यू मस्ट लेट मी से हाऊ मच आय ऍडमायर युअर बिझनेस लाईक कपॅसिटी. आता इथे का चुकतंय ते आपल्याला कळायला पाहिजे. आय होप आय एम नॉट बटेड इन बट यू मस्ट लेट. आता इथे जे आय होप वापरला गेलेला आहे त्या होपच्या आधी काहीतरी पाहिजे, या होपच्या आधी काहीतरी पाहिजे. इथे गोळ झालाय. काय पाहिजे ते मला सांगायचंय. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. जमलं पाहिजे, थोडंसं शोधावं लागेल, थोडंसं तुम्हाला आहे ना टेन्सवर काम करावं लागेल. टेन्सवर काम केलं की काम सोपं होईल. टेन्सवर डायरेक्ट प्रश्न नाही, प्रश्न असे थोडे वेगळ्या मार्गाने. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. शी वॉज टॉल स्ट्रॉंग. बघा बरं का, 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि इथे रिकामी जागा आहे. डॅश फॉर्म अँड शी हॅड ग्रेस अँड चार्म अँड अ क्विक विट. शी वॉज टॉल स्ट्रॉंग dash form and she had grace and charm and a quick wit. मग इथे परफेक्टली, एंटायरली, राऊंडली, वीकली काय वापरणार तुम्ही? रिकामी जागा, योग्य शब्द. सी वॉज टॉल, ती उंच होती, स्ट्रॉंग होती. आणि फॉर्म, कशी फॉर्म होती? कशी? एंटायरली. वीकली, वीकली तर येणार नाही, राऊंडली येणार नाही, परफेक्टली फॉर्म. अँड शी हॅड ग्रेस अँड चार्म अँड अ क्विक विट. बघा काय परफेक्टली फॉर्म असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. आपण पुढे जातोय. इन द ब्लँक विथ द सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. दे अराइव्ह ऍट द एअरपोर्ट इन अ फ्यू अवर्स. बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. अराइव्ह, सिंपल फ्युचर टेन्स. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. They arrive, simple future, will arrive, will have arrive, are arriving, will be arriving. सिंपल आला ना, हे बी हॅव काही येणार नाही, विल येणार. They will arrive at the airport in a few hours. इथे सिंपल फ्युचर आहे, तो सिंपल सारखा राहिला पाहिजे. आपण पुढे जातोय. बघा पुढचा आहे, चूज द करेक्ट प्रीपोजिशन टू कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी तुम्हाला जायचंय 12 नंबरचा प्रश्न आहे. प्रीपोजिशनवर सेपरेट प्रश्न येत आहेत आणि ते आले पाहिजे. द रेस्टॉरंट इज फेमस डॅश इट्स सी फूड डिशेस. करेक्ट प्रीपोजिशन. हे सोपं आहे, पट्ट्यातलं म्हणजे हा जुना प्रश्न आहे, जुन्या लेव्हलचा, जुन्या टाईपचा. पण इथे अभ्यास पाहिजे. फेमस फॉर, फेमस बाय, फेमस विथ, फेमस ऑफ. फेमस फॉर कशासाठी फेमस आहे? फेमस फॉर असं आपण या ठिकाणी म्हणतोय. कॉम्प्रिहेन्शन. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 13 ते 17 या ठिकाणी तुमच्या समोर आहे. चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी. बघा तुम्हाला एक पॅसेज दिलाय आणि त्याच्यावर 5 प्रश्न विचारले. 13, 14, 15, 16, 17 पॅसेज दिलाय, 5 प्रश्न विचारले, तुम्हाला ते सोडवावं लागतील. इंग्रजीमध्ये मी तर तुम्हाला म्हणतोय की तुम्ही पॅसेजवर नजर टाकू शकता. काही जण वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात, आधी आन्सर्स क्वेश्चन्स वाचून घेऊ शकतात. पण हा प्रत्येकाचा विषय आहे, तुम्ही प्रॅक्टिस कशी करतायत. मराठीत तर मी तुम्हाला सांगत असतो आधी प्रश्न वाचा. इथे थोडंसं आपण वेगळं जाऊया. चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी. रिटन बाय द रोल्ड डाल इज अ whimsical tale that unfolds in the eccentric Willy Wonka's magical chocolate factory. म्हणजे लिहिल्या गेलंय, कोणतरी पुस्तक लिहिलंय या चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी यांनी लिहिलंय, बाय रोल्ड डहल यांनी लिहिलं आहे. आणि ते कसं इसेंट्रिक विली वोंकाज मॅजिकल चॉकलेट फॅक्टरी जे आहे त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी ते अनफोल्ड करत आहे. द स्टोरी फॉलोज यंग चार्ली बकेट, अ बॉय फ्रॉम अ मॉडेस्ट फॅमिली who wins a golden ticket to tour Wonka's extraordinary chocolate paradise. ते तिकीट जिंकता आहे तिकडे जाण्यासाठी. ॲज चार्ली एक्सप्लोर्स द फॅक्टरी, रीडर्स एन्काउंटर an array of peculiar and delightful characters from the mischievous Oompa Loompas to the bratty Veruca Salt. Wonka's inventions
like the everlasting Godstopper and the Fiji lifting drinks, or a touch of wonder to the narrative. Dahls vivid imagination. आता हा इंग्रजी शब्द आहे, ते आपण त्याला दहल घ्यायला काही म्हणू शकतो. Vivid imagination brings the factory to life with rooms made of chocolate. चॉकलेटने बनलेले रूम आहे. Lickable wallpaper and a river of hot molten chocolate. The story is not just a delightful adventure, but is imparts lesson about consequences of bad behavior and the virtue of kindness. Charlie and the Chocolate Factory continues to captivate readers with its blend of humor, fantasy, and moral lessons, making it a timeless classic in children's literature. बघा, तुमच्या समोर हा पॅसेज दिलेला आहे, तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे, शांततेने उत्तर द्यायची. इथे जर बघितलं तुम्ही, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, व्हॉट इज द ओव्हरऑल टोन ऑफ द पॅसेज. पॅसेजचा टोन काय बघा, विचारतात काय ते लक्षात घ्या आधी. मी तुम्हाला काही हा पॅसेज पाठ करायला लावलेला नाही, विचारतात काय, टोन विचारलाय. टोन म्हणजे हा व्हिम्सिकल आहे, क्रिटिकल आहे, आर्ग्युमेंटिव्ह आहे, सोलेम आहे. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता इथे हा पहिला शब्द जो आहे, व्हिम्सिकल म्हणजे लहरी. या पॅसेज मध्ये ना लहरीपणाबद्दल माहिती आहे. तो जातोय त्या याच्यामध्ये, त्या स्पर्धेमध्ये, त्याचं लहरीपणा याच्यात दाखवलेलं आहे. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं. हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ द पॅसेज. बघा ना, स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं म्हणजे पॅसेज हा जो लिहिला गेलाय तो कशा पद्धतीने लिहिला गेलाय, म्हणजे क्रोनोलॉजिकली डिस्क्रायबिंग इव्हेंट्स इन द ऑर्डर दे अक्युअर्ड, तसा लिहिला गेलाय का, कंपॅरेटिव्हली अनालायझिंग कॅरेक्टर्स इन कॉन्ट्रास्ट ऑफ टू ईच अदर, randomly presenting information without a clear order, thematically exploring different aspects of the chocolate factory. कसा लिहिला गेलाय. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा आहे ना, क्रोनोलॉजिकली लिहिला गेला की असं असं बुक होतं, मग त्याच्यात असं झालं, त्याच्यात नंबर लागला, त्याचा तो विन झाला होता. डिस्क्रायबिंग इव्हेंट्स इन द ऑर्डर दे अक्युअर्ड, क्रोनोलॉजिकली तो लिहिला गेला आहे. पुढे, व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट टायटल फॉर द पॅसेज. आता या पॅसेजला तुम्ही काय टायटल द्याल. हा तर बेसिक प्रश्न झाला. हा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. याच्यात दिलं होतं पहिलं, ऍडव्हेंचर्स इन द चॉकलेट फॅक्टरी, विली वॉन्काज इसेंट्रिक इन्व्हेन्शन्स, लेसन्स फ्रॉम अ चॉकलेट पॅराडाईज, चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी. जे पुस्तकाचं नाव आहे ना, चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी, त्याच्यावरच हे सगळं आधारित आहे. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं. बेस्ड ऑन द पॅसेज, व्हॉट कॅन बी इन्फर्ड अबाउट चार्ली बकेट्स बॅकग्राऊंड बिफोर विनिंग द गोल्डन तिकीट. इंटरेस्टिंग आहे. इन्फर्ड म्हणजे काय, याच्यातून काय निष्कर्ष निघतोय. या शब्दाचा अर्थ महत्वाचा. हा प्रश्न येतो. इन्फर्ड, निष्कर्ष, अनुमान. ही केम फ्रॉम अ वेल्दी फॅमिली. तो वेल्दी फॅमिली म्हणून आला होता. ही हॅड ऑलरेडी व्हिजिटेड विली वॉन्काज फॅक्टरी. हिज फॅमिली फेस फायनान्शियल चॅलेंजेस. ही वॉज अन ओनली चाइल्ड. काय दिसतंय तुम्हाला हा पॅसेज वाचल्यानंतर, तुम्हाला काय जाणवतं आहे, काय निष्कर्ष तुम्ही काढतायत. सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष काढतोय आम्ही की त्याची फॅमिली गरीब होती, तो फायनान्शियल चॅलेंजेसला फेस करत होता, गरीब घरातला तो होता. 3 नंबरचं उत्तर. व्हॉट इज द अँटोनिम ऑफ मॉडेस्ट ॲज यूज इन द पॅसेज टू डिस्क्राईब चार्ली बकेट्स फॅमिली. बघा, मॉडेस्ट हा शब्द आहे, त्याचा तुम्हाला काय ओळखायचा आहे, विरुद्धार्थी शब्द. हंबल, एक्स्ट्रावॅगंट, शाय, सिंपल. आता याला काही पॅसेज वाचायची गरज नाही. हा डायरेक्ट आपलं समानार्थी विरुद्धार्थी सर्ग, तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. मॉडेस्टचा विरुद्धार्थी शब्द आहे. मॉडेस्ट म्हणजे बचत वगैरे करणारा, आणि त्याच्या विरुद्धार्थी एक्स्ट्रावॅगंट, उधळ्या खर्च करणारा, आपण तसं म्हणतो. ओके, अजून प्रश्न बाकी आहे, पण समाज कल्याणची बॅच, PITची बॅच, मुख्य सेविकेची बॅच चालू आहे. समाज कल्याणची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला भेटेल. ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे, समाज कल्याणचे डेमो टेस्ट आणि QR कोड, त्यांनी या नंबरला मेसेज करा. समाज कल्याण भरती एवढं मेसेज टाका, गृहपाल वगैरे सगळे पेपर मिळतील. समाज कल्याणची बॅच आहे, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला घेता येईल. पुढचा प्रश्न. From the options, select the most suitable proverb that illustrates the situation described in the sentences given below. From the options, select the most suitable proverb that illustrates the situation described in the sentence given below. बघा, तुम्हाला या ठिकाणी ना 18 नंबरचा प्रश्न आहे. इथे वर्णन दिलंय आणि त्याला साजेशी म्हण निवडा असं म्हटलं. तुम्हाला दिलंय, वी आर होपिंग टू रेज कॅपिटल फ्रॉम इन्व्हेस्टर बट इट मे नॉट कम, देअरफॉर इट्स इम्पेरेटिव्ह टू लुक फॉर अल्टरनेटिव्ह ॲज वेल. आम्हाला वाटलं होतं की आमच्या त्या कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्ट करतील, पण तसं काही घडलं नाही. आम्ही पुढे आमची मार्ग निवडायला सुरुवात केली, काही पर्याय निवडायला सुरुवात केली.
Imitation is the sincerest form of flattery. If you play with fire, you will get burned. Hope for the best, but prepare for the worst. If you can't beat them, join them. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी उत्तर काय आहे? बघा, होप फॉर द बेस्ट, होप फॉर द बेस्ट, बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट. चांगल्याच्या आशेवर राहा, पण जर नाही झालं तर किती वाईट घडलं तरी मी टिकून राहील. तुमच्यासाठी हा धडा आहे, सुविचार आहे. तुम्ही चांगल्या पोस्टच्या मार्गाने राहा, पण नाही झालं तर चला प्लॅन बी माझ्याकडे रेडी आहे, असं तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनाला ही म्हण लागू पडते. सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स विच इज द सेम इन मिनिंग टू द वर्ड in brackets given in the sentence below. Their physical presence speaks to our aesthetic bias and non-challenge insult. बघा, आता जो नॉन चॅलेंज हा शब्द आहे याचा तुम्हाला मिनिंग सांगायचं. इंटरेस्टेड, प्लॅन, नर्वस, अलूप. बघा बरं, समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नॉन चॅलेंज म्हणजे बेफिकीर, काही चिंता नाही, काही नाही, काही नाही. इंटरेस्टिंग आहे. आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द जो येतो ना, तो इंटरेस्टेड तर येणारच नाही, प्लॅन येणार नाही, नर्वस येणार नाही, अलूप येतो. काही घेणं नाहीये, वेगळं आपलं आपलं चाललंय तसं पुढे जातोय. कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन. करेक्ट प्रिपोजिशन. शी इज ॲलर्जिक पीनट्स. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचं रिकामी जागा इथे. शी इज ॲलर्जिक ॲट पीनट्स टू पीनट विथ. हे ॲलर्जिकच्या पुढे काय वापरणार? ही वाक्यरचना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी भेटेल. ही फ्रेझल व्हर्ब बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भेटेल. प्रिपोजिशन तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे. ॲलर्जिक टू, ॲलर्जिक टू असं म्हणावं लागेल. ॲलर्जिक टू पीनट्स. उत्तर तुमच्यासाठी रेडी आहे. TIT नवीन बॅच. बघा, तुम्हाला मार्क्स पाहिजे असतील, जॉईन व्हावं लागेल. अभ्यास आतापासून करावा लागेल, चांगला करावा लागेल. परीक्षा डिक्लेअर झाली मग मी जातो, मग करतो, मग लेक्चरला ऍडमिशन घेतो, अजिबात नाही. आतापासून जॉईन व्हा, चांगला अभ्यास करा. 1000+ लेक्चर्स तुमच्या बॅचेसमध्ये, प्रत्येक बॅचमध्ये बेसिक लेक्चर ऍड आहे. इतर त्या विषय संबंधित आपण आणखी ऍड करतो आहे. त्याचे PYQ सुद्धा आपण घेतोय TITचे, आणि मुख्य सेविकेची व्यास तर आहेच, ती तुम्हाला जॉईन करता येईल. थांबतो आहे. धन्यवाद.